या ठिकाणी आज सभेला उपस्थित असणारे आपण सर्व मतदार प्रमुख कार्यकर्ते, हिंदूराव बापू, आपले उमेदवार सत्यजित, पाटण नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, पाटण शहरातील सर्व नागरिक, ज्येष्ठ तरुण, महिला भगिनी, पदाधिकारी, पत्रकार, व्हिडिओ मीडिया प्रतिनिधी, आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. मला आनंद आहे की आपण सर्व काही निर्धार करून या ठिकाणी आलेला आणि हा निर्धार पार पाडण्याचं काम ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस आपल्या बरोबरीनं आपल्या मित्र, आपले सगळे सोयरे, आपले नातेवाईक, आपण सर्वांच्या मध्ये जागृती करून जास्तीत जास्त मतदान आपल्या रिक्षाच्या चिन्हावरती करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्यांना या तालुक्याचं या ठिकाणी गेल्या 10 वर्षात झालेलं नुकसान, तर 10 वर्षात हा तालुका उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. कोणी म्हणतात आम्ही विकास केला, पण या वर्गानं आणि आराखडे, नियोजित प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले असे मोठे मोठे शब्द वापरून आपल्याला तालुक्यातल्या लोकांना भुलवलं, दिशाभूल केली. प्रत्यक्षात या मंडळींनी फक्त सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी जी कामं इथल्या जनतेचा आवश्यक होती ती मात्र रखडवली, ती थांबवली. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, कॅनलचे प्रश्न, धरणांचे प्रश्न, धरणग्रस्तांचे प्रश्न हे सगळे थांबवले. यातला कुठलाही प्रश्न यांच्याकडनं पूर्ण झाला नाही. गाड्यांचा ताफा घेऊन भोंग विजवत फिरणं म्हणजे काही विकास नाही, हे अजूनपर्यंत त्यांच्या 10 वर्षात लक्षात आलं नाही. मला अजूनही लक्षात येत नाही, समजत नाही की आपल्याच मतदारसंघात 4 पोलिसांच्या गाड्या घेऊन भोंगे वाजवत यांना फिरवायचं कारण काय? आपल्या गावात आणि आपल्या तालुक्यात आणि आपल्या मतदारसंघात, आपल्या भावंडात फिरत असताना 4 बॉडीगार्ड. मला माहित नाही बाबा, बॉडीगार्ड तुम्ही 5 वर्ष मी मंत्री होतो, कॅबिनेट मंत्री होतो, तुम्ही कधी बॉडीगार्ड माझ्याजवळ दिसला का तुम्हाला? अहो, जिथं आपण पापच केलं नसेल तिथं बॉडीगार्डची गरज काय? पण लवाडीनं बरबरणारी ही माणसं, यांना त्याची गरज भासणार. कारण कामच अशी केलेली आहेत, एक यांचे प्रताप जर इथं लाऊडस्पीकर वरती बोलण्यासारखे नाही. माहिती काढा खाजगीत, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल काय काय. आणि अशा पद्धतीनं हा जर विकास असेल तर हा विकास सर्वसामान्य पाटणसारख्या ग्रामीण भागातल्या, डोंगराळ दुर्गम भागातल्या माणसाला परवडणारा नाही. ऊसाच्या बागायतीला काय दर दिला? नवीन प्रकल्प जाहीर झाले ते नुसते कागदावरच. कोणता प्रकल्प आला
नवीन रोजगार निर्माण झाला काही कानावर आहे का? अहो झालं असेल, काहीतरी झालं असेल, गुपचूप झालं असेल. किती तुमची बेरीज चुकती आहे. झालं की मला परत त्या दिवशी एका गावी मी गेलो होतो. ते मध्यवर्ती गाव होतं. त्या ठिकाणी मला गेल्यानंतर झालं काय की एका ठिकाणची सभा संपवून मी निघालो होतो. कार्यकर्त्यांनी मला थांबवलं. गप्पा मारत आम्ही बसलो होतो. त्यांनी मला सांगितलं की इतके वार निघालेत. म्हणलं चांगलं आहे, चंगळ आहे तुमची. नाही म्हणले चंगळ कुठली म्हणले, ते 2 वारवाले पुढे आले. म्हणले दादा आम्ही 2 चालवतोय गेली बरीच वर्ष. आता आमचं गिराईक म्हणले वाटलं इकडचं तिकडं, आता कुणाचंच चाललं ना म्हणले. आता आम्ही हे घेऊन करायचं काय? आता कुणाचंच चाललं ना, आम्ही करावं काय? म्हटलं एकमेकाला पाजायचे. फुकट पाजा म्हणजे बघ, ही सगळे बंद पडणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, जे नवीन झाले ते सुद्धा राहील कॉम्पिटिशन मध्ये टिकले. परंतु या ठिकाणी चर्चेची बाब सोडून देऊया. परंतु विकासाच्या ऐवजी हा तालुका बकास करण्याचं काम गेली 10 वर्ष केलं आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जीवनात जगणं अवघड झालंय. कोयनेकरचा भाग असू देत किंवा पाटण तालुक्यातली अनेक पर्यटनाची कामं असू देत, ही सगळी कामं जिथल्या तिथं झाली. होत्या नोकऱ्या त्या पण कमी झाल्या. याचा परिणाम काय होतोय? शेतकऱ्याच्या घरात ज्या वेळेस समृद्धी येईल त्यावेळेस खरा विकास झाला असं म्हणता येईल. मग ते नोकरीच्या रूपानं असू देत, शेतीतल्या उत्पन्नाच्या रूपानं असू देत किंवा व्यवसायाच्या रूपानं असू देत, या ठिकाणी समृद्धी आली पाहिजे तरच विकास खरा झाला असं आपल्याला म्हणता येईल. बाजारपेठा वाढल्या का? आमचा विकास बाजारपेठांचा का कमी पडला? पाहिजे तेवढी वाढ आमच्या अपेक्षेप्रमाणे का झाली नाही? तर याचं कारण आहे हे ग्रस्त. कसं मी तुम्हाला सांगतो, गिराईकाच्या खिशात 4 पैसे उत्पन्न आलं तर व्यापाऱ्याच्या दुकानात 4 पैसे येतील, तर व्यापार चालेल, तर पेठा वाढतील, तर व्यवसाय वाढतील का नाही? आज बाजारपेठेच्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला व्यवसाय उद्योग वाढत नाहीये. त्याचं कारणच मुख्य आहे की शेतकऱ्याच्याच क्षेत्रात 500 रुपये टनाला कमी मिळतात. असलेल्या नोकऱ्या गेल्या, नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळं शेतकऱ्याच्या संपूर्ण उत्पन्नात किंवा ग्रामीण भागातल्या जनतेच्या उत्पन्नात भर न पडल्यामुळं आज मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी व्यवसाय उद्योग सुद्धा कसे बसे चाललेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर आपल्याला निदर्शनाला येईल या सगळ्या वाढीला एकच माणूस कारणीभूत आहे की विकृत बुद्धीचा, की ज्याचं सगळं समोरच्याचं बंद पडावं आणि माझंच तेवढं चालावं. बर तुझं तरी चांगलं चाललं असतं, त्यातलं 4 पैसे वाढले असते तरी बरं झालं असतं. तर ते तरी सरळ आहे का? आणि अशा पद्धतीनं काम करणारी ही माणसं ही नेतृत्व करण्याला उपयुक्त नाहीत. आणि म्हणून आपल्याला आता जनतेमध्ये जागृती निर्माण झालेली आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात राज्याची एकूण जी झालेली अवस्था आहे ही सुद्धा आज मोठ्या प्रमाणावरती आपले डोळे उघडणारी आहे.
आपण जर बघितलं तर कुणाचं राज्य येईल मला माहित नाही. मी काय ज्योतिषी नाही, पण ज्याचं राज्य येईल त्याला अपक्षाची गरज भासेल का नाही. त्यावेळेस पाटण तालुक्याचा वाटा विकासाचा बांधून आणणारा आणि प्रत्यक्ष जागेवरती विकास करणारा माणूस आपल्याला पाहिजे, नाहीतर लबाड आणि जनतेला लुटणारा माणूस नको. ही भूमिका आपण ठेवली तर आपल्या पदरात काहीतरी पडत. आणि हीच भूमिका घेऊन आपण या भविष्य काळात आपण राजकारण करणार आहोत. मला सांगा, तुम्ही मंडळींनी मला 6 वेळा निवडून दिलं. मी भाग्यवान आहे. कित्येकाने 8 वेळा मला मतदान केलं. मी भाग्यवान आहे. नसेल एखाद वेळेस 2 वेळेस आपल्याला यश आलं, पण 6 वेळा तरी तुम्ही दिलं. हे मला 6 वेळाचं माझ्या लक्षात आहे. मी 2 वेळेचं विसरून गेलो. तुम्ही जरी नसेल त्यावेळेस, पण यावेळेस मात्र आपल्याला पूर्णतः मतदान आपल्याला पक्ष भूमिकेतून आपल्याला करायचं आहे. आपल्याला सगळे पक्ष, सगळे हे आपसातले मतभेद विसरून आपल्याला मदत करणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. आणि सगळ्यांची मदत आपण वेलकम करतोय. त्यामुळं आपल्याला ह्याचा आदेश येईल का, त्याचा आदेश येईल का, त्याचा आदेश येईल का, आदेश नाही. बापूंनी जसा निर्णय घेतला, काही बापूंनी मला वाटतं पुढं मागे बघितलं नाही, त्यांनी आपला निर्णय घेतलाय. त्याप्रमाणे अनेकांनी असे निर्णय घेतलेले आहेत. काहींनी मला फोन करून सांगितलं की काही आमच्या अडचणीमुळे आम्ही जरी समजा उघडपणानं स्टेजवरती आलो नसलो तरी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आणि ही भूमिका आज अनेक मंडळींनी घेतली आहे. आज आपण जर बघितलं तर या सर्व बाबी आपल्याला आता फक्त मतदानाच्या दिवशी आपण व्यवस्थित मतदान करून, मतदान चिन्ह कुठलं आहे हे प्रत्येकाला समजावून सांगून आपण मतदान करून घेण्याचं गरज आहे. मला सत्यजित दादांनी सांगितलं की आपसात मतभेद असतील दूर ठेवूया. ही विधानसभेची निवडणूक आहे, ही काही कुठली दुसरी निवडणूक नाही. त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला रिक्षाच्या चिन्हावरती जो माणूस तुम्हाला रात्रंदिवस उपलब्ध आहे, तुम्हाला काय पाटणच्या तरी लोकांना तिकीट काढायची काय गरज आहे. जरी एसटी फुकट असली, अर्ध्या पैशात असली तरी सुद्धा तिकीट काढायचं कारण नाही. आपलं कधीही तुमची काही अडचण असेल तर ती तुम्ही आपण लक्षात घ्या. आणि या ठिकाणी पाटणच्या जनतेला मी आव्हान करतो, पाटण तालुक्यातल्या मतदारांना मी आव्हान करतो की आपण सर्वजण नवा पाटण तालुका घडवूया. 10 वर्षात झालेलं नुकसान आपण भरून काढूया. आणि ती क्षमता फक्त सत्यजित दादांच्यामध्ये आहे. ही भूमिका आपण घेऊया. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपल्याला चिन्ह हे सांगितलं पाहिजे असं नाही. आता सगळ्यांच्या पाठ झालं असेल. 10 नंबरला आपलं चिन्ह आहे. रिक्षा रोज आपण बघतोय. त्यामुळं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला या निवडणुकीत यश मिळवायचं आहे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. विशेषतः भगिनींचं मला आश्चर्य वाटतंय. त्यांना सगळं समजलंय. लाडकी बहीण, आता त्याच्यानंतर लाडका भाऊ. आता आम्ही बी लाडकं झालो बरं का. आमच्यासाठी काय त्याला म्हणायचं, ज्येष्ठांच्यासाठी आता योजना येतात. मी काळजी करू नका, कुणासाठी ही आता योजना यायला हरकत नाही. परंतु ह्या सगळ्या योजना
ज्यावेळेस प्रत्यक्षात येतील किंवा ज्यावेळेस त्या घोषणा निवडणुकीपुरत्या असतील का काय, पण एक मात्र आहे की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कुणाचंही राज्य येऊ देत, तुम्हाला दिलेलं कोणी काढून घेणार नाही याची काळजी बचत घेते. काही मंडळी आता टीव्हीवरती धमक्या देतात आहे, आमचं राज्य आलं नाही तर तुमचं काढून घेतील का काय. काय काळजी करू नका, कुणी काढून घेऊ शकत नाही. आणि याच पद्धतीनं आपण या भूमिका आपण ठेवल्या पाहिजेत. आपल्याला फार काही सांगितलं पाहिजे असं नाही. तुम्ही सुशिक्षित मंडळी आहात, तुम्हाला सर्व गोष्टी समजतात, जागृतपणानं तुम्ही राजकारण करणारी मंडळी आहात. तेव्हा आजूबाजूच्या गावातील आलेल्या ग्रामस्थांना सुद्धा आणि मतदारांना सुद्धा या ठिकाणी मी आव्हान करतो की तुम्ही सर्व या पद्धतीनं आपण मतदान घडवावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद.